गौरीचा सण होता. सकाळपासूनच नांदगावात चैतन्य खेळत होतं. घरोघर चुली पेटल्या होत्या. डाळी शिजत होत्या. काही घरात पुरणपोळ्या चरचरत होत्या. पोरं पुरणाच्या मुठी घेऊन बकानं मारीत हिंडत होती. मोठी माणसं नवी धडुतो लेवून मिरवीत होती. माहेरी आलेल्या लेकी सासरचा संसार, सासूचा जाच, नवरा, दीर हे सारं विसरून खेळत होत्या. आज त्या मुक्त होऊन आळीआळीला घोळक्यानं जमून गौरीचं गीत गात होत्या. काही फुगडीही खेळत होत्या. कोणी घोडा घालीत होत्या. नि त्या धमालीनं सोपत दणकत होतं. त्यांच्या आनंदाला आज पारावर नव्हता. म्हाताऱ्या बाया भिंतीला पाठ लावून तरण्या पोरीचा खेळ पाहत होत्या. तो खेळ, ती तडप, ते दागिने, ती नटण्याची धब, हे सर्व पाहून त्यांची जीर्ण मनं कुचमली होती. गेले ते आपले दिवस असं मनात म्हणून कित्येक आजीबाई सुस्कारे टाकीत होत्या. त्यांचं तरुणपण त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं होतं. सारजा नि आवडी या दोघीच घरात होत्या. सारजाचा नवरा दामू दाभाडे हा एका खटल्यासाठी सातारला गेला होता. तो आज येणार नव्हता. त्यामुळं घर मोकळं होतं. आवडी सारजाला मदत करीत होती नि सारजा स्वयंपाक उरकीत होती. स्वयंपाक करीत आवडी बोलत होती. कित्येक दिवसाचं ती बोलून घेत होती. बाहेर पोरींचा गलका ऐकू आला की ती बावरत होती नि भरकन बाहेर जाऊन त्या नटून थटून फिरणाऱ्या मुलींना पाहून परत येत होती. परंतु सारजाला ते आवडीचं दारी जाणं आवडत नव्हतं. आवडी दारी गेली की ती अस्वस्थ होऊन तिला हका मारित होती. पण आवडीचं अवखळ मन ऐकतच नव्हतं. ते अधिकच अवखळ झालं होतं. आपणही आपल्या माहेरी आहोत असं तिला वाटत होतं. शेवटी सारजा बिथरली. म्हणाली, आवडू, तू बाहेर जाऊ न ग. का? काय झालं? तुला कुणाची तरी दृष्ट लागेल. लागू दे. आवडी खदकन हसली. म्हणाली, अक्का, मला आई कधी भेटणार ग? भेटेल की. सारजा चुलीत जाळ सारीत म्हणाली, तू वाईच विचार कर. आई बाप काय करणार त्याच? वाकडं पाऊल टाकलंस. सोन्याच्या ताटाला लाथ मारलीस. नवरा चांगला नव्हता तर त्याला सोडायचा नि माहेरी जायचं. एखाद्या कम जातीच्या माणसाचं घर शिरून काय मिळवलंस? आई बाप, घर, घरानं याचा विचार केलास का? हे ऐकून आवडीत चमकली. सारजाच्या बोलण्यातील खोस तिच्या लक्षात आली. परंतु आपल्या बोलण्यातील धग आवडीला जाणू नये म्हणून सारजा लगेच म्हणाली, बाकी तुला तरी काय म्हणायचंय? आईबापानं, भावानं मुळातच सरळ केलं नाही. नवरा चांगला बघून करून दिला असता तर हे झालं नसतं. आता तुला मंगाळ म्हणून काय फायदा? या शब्दांनी पुन्हा आवडीला किंचित बरं वाटलं. सारजा सारखी बोलत होती. तिच्या जिभेला दुधारी तरवारीची तीक्ष्ण धार आली होती. बोलता बोलता ती धनाजीला कमजात म्हणत होती. नि आवडी चरकली की नशीब, आईबाप, नागू यांची ती चूक झाली असं म्हणत होती आणि खडा टाकून आवडीच्या मनाचा अंत घेत होती. क्षणोक्षणी शब्दांची थुंकी या बोटावरून त्या बोटावर नाचवीत होती आणि भोळी आवडी गोंधळून जात होती. दिवस वरती फिरला. स्वयंपाक झाला. मग सारजानं आवडीला आमटी भात वाढला. म्हणाली, गेल्या साली याच दिवशी माझा सासरा मेला. त्याला निवद दाखवून मग आपण जेवू. तवर आमटी भात खा. आवडी काहीच बोलली नाही. आमटी भात जेवून तिनं हात धुतले नि ती अंगणात गेली. तशी सारजा कडाळली. म्हणाली, आवडे, तू माझं का ऐकत नाही? बाहेर जाऊ नको म्हणून मी सांगते नि तुला ऐकूच येईना. या गावची माणसं वंगाळ आहे ती. रामुशाचं घर शिरलेली भन घरात घेतली म्हणून उद्या आमच्या नाकात काटकं घालतील ही माणसं. माझं ऐक की. हे ऐकून आवडीचं मस्तक भणाणलं. उशीर आवरलेला राग अनावर झाला. म्हणाली, अक्का, असंच जर होतं तर तू मला या गावाला आणलंस का? जे घर मी शिरले ते आता माझं घर आहे. तिथं माझा आत्मा आहे, माझं पाळ आहे. ते घर तुला वाईट दिसत असल तर ते माझं देऊळ आहे आणि तिथं माझा देव आहे. त्याला बोललेलं मला सहन होणार नाही. तू मला काहीही म्हण. तुला राग आला ग बाई? सारजा एकदम आवाज पाडून म्हणाली. बोलणाराचं तोंड दिसतं
पण माझं तुला हात जोडून सांगणं आहे की तू कुणाचा राग मानू नक. बोलणं पाठीवर टाक. अगं, तुझ्यासाठी तुझा बाप येडा झालाय. बापाची तू लाडकी. तो तुझ्यासाठी झुरून मरायला लागला. त्याचा विचार कर. उगीच भांडू नक. अगं, जुळतं घे नि आपल्या माहेरची कुळलेली वाट मोकळी कर. सारजानं हळूच चढाई केली नि आवडी शांत झाली. बाप झुरतो हे ऐकून तिला हुंदका आला. ती मटकन सारजा पुढे बसून म्हणाली, अक्का, मला फसवलं म्हणून मी त्या मार्गाने गेले. माझ्या बोलण्याचा राग धरू नको. ते मनावर घेऊ नको. मी तुझ्या पाया पडते. मी माझ्या माहेरासाठी वाटेल ते करीन. तू आईला आबाला सांग आणि मला जवळ कर. असं वळणावर ये. सारजा चटकन म्हणाली, अशी शानी हो. अगं, आई बापाचा राग म्हणजे दुधा तुपाचा उसाळ असतो. मी एकदा जाऊन आईला तिकडं आणून तुम्हा दोघींची भेट करून देते. मग आबा बी येईल. आवडू, खरंच तुझा बाळ बघाय आई खुळी झाली या. आवडी हर्षभरीत झाली. सारजाच्या शब्दांनी आपली आईच भेटली आज असं तिला वाटू लागलं. क्षणात तिच्या डोळ्यातील आसव संपली. नीती पूर्ववत हसली.